प्रश्न 6 ते 10 साठी सूचना. खालील शब्दांतून अनेकवचनी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. 6वा प्रश्न आहे. चैतन्य शिंदे ॲडमिट करायचंय. उंदीर, चुली, बैल, हत्ती या 4 शब्दांपैकी अनेकवचनी शब्द सांगायचा. चुली हा शब्द काय आहे? अनेकवचनी आहे. मग चुलीचा एकवचनी शब्द सांगतो काय आहे? येस, करेक्ट. अभिराज अनम्यूट कर. चैतन्य म्यूट करत. अभिराज. ओके. श्रेयश. गोळा, खुळखुळा, शाळा, टाळा या 4ही शब्दापैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे? गोळा, खुळखुळा, शाळा, टाळा या 4ही शब्दांपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे? शाळा. एक शाळा आणि अनेक शाळा. जे कोणी क्वेश्चन विचारायचे राहिले त्यांनी चॅट बॉक्सला टाका बरं, मला विचारला नाही म्हणून. समयी, जट, भाषा, वीज या 4ही पैकी श्रेयश, नेक्स्ट श्रेयश, चॅट बॉक्सला ज्यांनी टाकलंय मी राहिले म्हणून. वीज. अनेकवचनी शब्द विचारले आपल्याला, कोणता आहे तो? अनेकवचनी शब्द कोणता आहे? समयी. श्रेयश, समयी, जट, भाषा, वीज या 4ही शब्दापैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे? आवाज येतोय का माझा? भाषा. हा, तू मला काय सांगितलं होता? वीज. वीज हा जो शब्द आहे तो एकवचनी आहे, अनेकवचनी नाही. आपल्याला अनेकवचनी शब्द सांगितलेला आहे. भाषामध्ये एक भाषाच असते आणि अनेक सुद्धा भाषाच असतात, म्हणून अनेकवचनी शब्द काय येणार आहे? भाषा. समजलं? आता हे नुसतं काही जर तुम्ही सांग समजलं का सर्वांना? हो. 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 ओके. अभिराज, स्पीकर चालू होत नाही, तुझ्याकडनं काहीतरी प्रॉब्लेम झालेला असणार आहे. माझ्याकडनं तर अनम्यूट केलेलं आहे सर्वांना. आणि श्रीराज शिवले, मी तुला आतापर्यंत 3 वेळा क्वेश्चन विचारलाय, तू एकदा सुद्धा अनम्यूट केलेलं नाहीये. मॅम ऍक्च्युली त्याचं नाव शिवराज आहे आणि ना लॅपटॉपला साऊंड कनेक्ट होतं, त्यामुळे त्याचा आवाज तुमच्यापर्यंत येत नव्हता. तुमचा आवाज येतोय पण त्याचा आवाज येत नव्हता कारण ते साऊंड काढला. तिथे आता मला नाव तर इथं श्रीराजच दिसते, शिवराज नाही दिसत आहे, त्याच्यामुळे मी तेच बोलते. ओके, सांग. हॅलो. श्रीराज शिवराज शिवले. नेक्स्ट क्वेश्चन. फणस, आंबा, पेढा, विडा ह्या 4 शब्दांपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे? जे कोण क्वेश्चन विचारायचे राहिले असेल त्यांनी चॅट बॉक्सला टाका. शिवराज, फणस, आंबा, पेढा, विडा या 4ही शब्दांपैकी अनेकवचनी शब्द कोणता? फणस. अनेक फणस. आणि एकवचनी काय आहे फणसचं? फणस. येस, एक फणस अनेक फणसच येतं. बरोबर आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट. हा, प्रयाग. येस मॅडम. खिळा, शिपाई, विळा, मळा या 4ही शब्दांपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे?
शिपाई मॅडम. येस, करेक्ट. शिपाई हा शब्द काय आहे? अनेकवचनी. अजून कोण राहिले क्वेश्चन विचारायचं? नाही का? ठीक आहे, पाहूया नेक्स्ट काय आहे. प्रश्न 11 ते 13 साठी सूचना. खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द पर्यायातून निवडा. एकवचनी शब्दाचं काय सांगितलंय? एकवचनी शब्द दिलेत आपल्याला, त्याचा ह्या पर्यायांमधून अनेकवचनी शब्द आपल्याला शोधायचा आहे. आराध्या, चोर या शब्दाचा अनेकवचनी शब्द पर्यायातून सांगायचंय. आराध्या आहे का? येस मॅम. ओके, सांग. चोर ध्यानात चोर चोर. अनेक चोर. चोर चोर मॅम. चोर चोर या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय येतो? चोरच येतो. पण आपल्याला पर्यायामध्ये त्यांनी अनेक चोर असा दिलेला आहे, म्हणून हाच पर्याय बरोबर आहे. फक्त चोर लिहायचा का? पर्याय नाही, अनेक चोरवाला पर्याय लिहायचा. एक चोर, अनेक चोर. समजलं सर्वांना? वाडा या शब्दाचा अनेकवचनी शब्द अथर्व. अथर्व नाही पाठ. अथर्व थिटे, आवाज येतोय का? येस सर. येस मॅम. वाडा या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता आहे? वाड्या. एक वाडा, अनेक. वाड्या. कसं काय? वाडीचं असतं तर वाड्या होतं. वाडा या शब्दाचा अनेकवचनी शब्द. इथं बघ. वाडे. एक वाडा, अनेक वाडे. वाडा. एक मिनिट. नेक्स्ट. नेक्स्ट, गाय या शब्दाचं अनेकवचन. अवनी थोरात, अनम्यूट करून सांगायचंय. अवनी थोरात, आवाज येतोय का माझा? यस मॅम. सांग ना मग. ओके. अवनी थोरात, गाई या शब्दाचं अनेकवचन. यस मॅम. ऐकूच नाही. ऐकूच नाही. ऐकू नाही येत? टीचर ऐकू नाही येते. बाकी सर्वांना येतोय का माझा आवाज? हो टीचर. हो मी. ओके, प्रयोग सांग. हो. हा, ऐका, त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक Yes. सांगते. एक मिनिट, हे पहा. पहिलं मी तुम्हाला सांगते. आराध्याने मगाशी सांगितलेलं होतं चोरचं चोरच. चोरचं चोरच आन्सर करेक्ट आहे. कारण का तुम्हाला सांगते हा. इथे परत पर्याय आले अनेक गायीचा. आपण आता जे चार्ट पाहिले, जे पहिले सुरुवातीला हे, एक मिनिट चुकून झालं माझ्याकडनं. आपण हे जे चार्ट पाहिले ना, सारखे वाले नाही, बरं थांबा, ह्याच्यातनच पाहूया. हे जे चार्ट पाहिले, ह्याच्या पुढे अजून एकदा पण अनेकवाला शब्द आलेला नाही. फक्त आपण बोलताना बोलतोय एकवचन आणि अनेकवचन. ते माझ्याकडनं चुकून झालेलं आहे. चोर या शब्दाचा आन्सर चोरच राहणार आहे. फक्त अनेक चोर येणार नाही, फक्त चोरच येणार आहे. त्याच्यावरून या गायीचं सांगा आता. कोण सांगते? अद्विका भोर सांगते का? आवाज येतोय का माझा सर्वांना? तर गाई. गाई. कोण सांगताय? मॅम अनेक गाई.
अरे मी मी आता सांगू मॅम? ऐक ना. मॅम गाई. हा, गाई हा पर्याय करेक्ट आहे. हे पहा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय, चोर या शब्दाचं मी मगाशी अनेक चोर सांगितले होते ते चुकीचं आहे. कारण का अनेक हा शब्द आपण दरवेळेस लिहू शकत नाही. कारण का जे शब्द सेम टू सेम असतात, एकवचनी आणि अनेकवचनी, त्यांचं लिहिताना फक्त सिंगलच लिहा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. कारण का इथे बघा, गायीमध्ये आपण काय काय पाहिलं होतं गायीचं, गायी पण पाहिलं होतं आणि ऑब्लिक करून काय होतं गायी, हे हा पण शब्द होता ना. मग अनेक गायी म्हटलं तर तुम्ही म्हणसान हा पण पर्याय बरोबर आहे. तर फक्त लिहिताना अनेक शब्द विचारतच घ्यायचं नाही. चोर या शब्दाचा अनेक वचन चोरच होतो, डायरेक्टली चोर हे आन्सर करेक्ट करायचं. गाय या शब्दाचं अनेक वचन गायी होतं आणि ऑब्लिक करून गायी सुद्धा होतं, पण अनेक शब्द वापरल्या म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. फक्त पर्याय क्रमांक 3 हा करेक्ट आहे. गाई. सगळ्यांना समजलं का? आराध्या. गाई. हो. ओके. हो मॅम. मी हो मी मॅम. जे काय सांगितलं होतं अनेक चोर, ते चुकून झालं होतं. अनेक चोर नाहीये, त्याचा चोरच आन्सर आहे फक्त. समजलं सर्वांना? हो. ओके, नेक्स्ट. प्रश्न 14 व 15 साठी सूचना. खालील प्रश्नांत रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. एक मिनिट, आता योग्य पर्याय निवडायचा. कोणसा ते श्रेष, नाही तर वरद. वरद. यस मॅम. ओके. वसंतने खाल्ल्या, काय खाल्ल्या वसंतने? पोळी, पोळ्या, चिकू, केळे. पोळ्या. यस, वसंतने काय खाल्ल्या? पोळ्या. कारण का खाल्ल्या हा शब्द काय आहे, हे क्रियापद अनेक वचनी वापरलेलं गेलेलं आहे, म्हणून वसंतने काय खाल्ल्या? पोळ्या. नेक्स्ट, सृष्टी. सृष्टी म्हणून कोणतरी जॉईन झालेलं आहे, अनम्यूट करता का? ओके. सचिनकडे होते रुपया, वही, रुपये, खुर्ची. सचिनकडे रुपये होते. काय येईल आन्सर? रुपये. यस, सचिनकडे काय होते? रुपये. नेक्स्ट, प्रश्न 16 व 17 साठी सूचना. खालील प्रश्नांतून वेगळी जोडी ओळखा. वेगळी जोडी ओळखायची हा, म्हणजे चुकीची दिलेली असन किंवा दोन्ही ह्याच्यात एक वचनच दिले अनेक वचनच दिलेली असन, अशी जोडी आपल्याला ओळखायची आहे. प्रयाग. घरे, घर, घरे, पक्ष, पक्ष, बी, बिया, नदी, नद्या. प्रयाग. पक्ष. पक्ष. पक्ष, पक्षवाली जी जोडी आहे ती चुकीची आहे, म्हणजे ती देतानाच एकवचन आणि अनेक वचन दिलेलं नाही त्याच्यामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे चुकीचा आन्सर आहे. नेक्स्ट, धार, धारा, मळा, मळे, सासू, सासू, समयी, समया, या चारही पर्यायांपैकी वेगळा पर्याय कोणता आहे? कोण सांग? सासू. सासू. आराध्य. ओके, करेक्ट. हा पर्याय जो दिलेला आहे तो चुकीचा दिलेला आहे. या दोन्ही ठिकाणी एकवचनच वापरले गेलेलं आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न चुकीचा आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी एकवचनी शब्दाचा योग्य पर्याय शोधा. अथर्व, बिया, मैदान, नद्या, म्हैस. या चारही शब्दांपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? त्याच्यातील परत पर्याय दिले ड, ब, ड योग्य, क योग्य, अ, ब, ड योग्य. अथर्व एकवचनी. यस मॅम. ओके, सांग. फक्त ड योग्य. फक्त ड योग्य. आणि मैदान शब्द मग एकवचनी विचारले ना आपल्याला.
ब आणि ड. येस. ब आणि ड जे आहेत ते एकवचनी शब्द आहेत. पहा, एक मैदान अनेक मैदाने असते. एक म्हैस अनेक म्हशी. एक बी असती. मग हे दोन्ही शब्द काय आहे? एकवचनी. एक बी, इथं बिया दिले. एक नदी असते, इथं नद्या दिले, म्हणून ते अनेकवचनी. आपल्याला फक्त एकवचनी शब्द विचारलेत, म्हणून पर्याय क्रमांक ब आणि ड हे काय आहे? एकवचनी शब्द आहेत. म्हणून दुसरा पर्याय करेक्ट आहे. समजलं सर्वांना? हो. हो मॅम. हो. येस टीचर. नेक्स्ट. येस मॅडम. ओके ओके, समजलं. खालीलपैकी वचनासंबंधी अयोग्य जोडी कोणती? संबंधी म्हणजे एक वचन आणि अनेक वचनामध्ये अयोग्य जोडी. आता जे आपण ते पहिले दोन प्रश्न पाहिले त्याच्यामध्ये दोन्ही एक वचनाच्या जोड्या देत होते, दोन्ही अनेक वचनाच्या. त्याच्यासारखंच आहे हे. फक्त आता त्याच्यामधून 2, 3 किंवा एकही असू शकते. आपल्याला माहिती नाही. चेक करायचंय आणि सांगायचंय मला. कोण सांग? सावली कदम. मुळी, मोळ्या, पेंडी, येस टीचर. पेंढे. अयोग्य जोडी, चुकीची जोडी कोणती आहे ते सांगायचे. आणि क. अ आणि क. अ आणि क चुकीची जोडी का? अयोग्य विचारली. अयोग्य जोडी विचारली. सावली आवाज येत. कोण सांगू शकते मला ह्याचा आन्सर? श्रेयश. श्रेयश टिकले. येस टीचर. ओके, वीराने. ओके श्रेयश, तू म्यूट कर. वीरा येस मॅम. गुड इव्हनिंग सांग मॅम. बेटा. कोणचं उत्तर बरोबर आहे? हो. एक नंबर. सांग ना. टीचर एक नंबर. किती? एक नंबर. येस, करेक्ट. एक नंबर जे ऑप्शन आहे ते करेक्ट उत्तर आहे. आपल्याला काय विचारले त्यांनी? अयोग्य जोडी कोणती? अयोग्य म्हणजे चुकीची जोडी कोणती? मोळी, मोळ्या हे करेक्ट आहे. एक वचन मोळी, अनेक वचन मोळ्या. एक पेंढी, अनेक पेंढ्या पाहिजे होतं, हे चुकली. एक वाडा, अनेक वाडे पाहिजे होतं. एक घोडा, अनेक घोडे असतं, हे पण चुकीचं आहे. म्हणून हे तीनही जे आहे ते चुकीचे आहे. ब, क, ड. ब, क, ड वाला पहिला ऑप्शन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. समजलं सर्वांना? सावली, अजून कोणाला विचारलं होतं मी? सर्वांना हो. समजलं का? हो. हा. मधुरा, माळी तरी जॉईन झाले. स्त्रीलिंग बदलले, आपल्याला वचन बदलायचं ना. घोडाचं घोडे होते. चैतन्य शिंदे म्यूट करायचे. घोडा अनेक. चैतन्य शिंदे. ठीक आहे, आपण स्टॉप करूया. राहिलेला आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आज एक मिनिट.